हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो आजचा द हिंदू न्यूजपेपर म्हणजे 20 ऑगस्ट 2025 चा द हिंदू न्यूजपेपर आणि त्यामध्ये नेमक्या अशा कोणत्या बातम्या आहेत ज्या तुम्हाला एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह किंवा यूपीएससी या परीक्षांच्या सिलेबस पॉइंट नुसार महत्त्वाच्या आहेत. सो त्याचा एक आढावा आजच्या या सेशन मध्ये आपण घेणार आहोत आणि ज्या पद्धतीने आपण दरवेळेस हे घेतोय किंवा आपण एक चार्ट बनवतोय आणि त्यामध्ये सगळ्या या बातम्या किंवा किती पान नंबर वरती ती बातमी आहे, कोणत्या सिलेबस पॉइंट सोबत ती लिंक्ड आहे याबद्दलची एक थोडक्यात चर्चा आपण या सेशन मध्ये करत राहतो. सो आजच्या म्हणजे 20 ऑगस्ट 2025च्या न्यूजपेपर मध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या बातम्या आलेल्या आहेत की ज्या आपल्याला तशा महत्त्वाच्या राहणार आहेत. बऱ्याचशा चांगल्या बातम्या आज आलेल्या आहेत ज्या आपल्याला नक्कीच कामात येऊ शकतील. सो त्याचा एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू आपण इथे घेतोय. सगळ्यात पहिले पान नंबर 1 वरती आपण आलो तर सुप्रीम कोर्टाकडून काही क्लॅरिफिकेशन आलेले आहेत किंवा तामिळनाडूमध्ये गव्हर्नरने बिलला विथहोल्ड केलेलं होतं. तर त्यावरून नेमकं जे सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं पडलेलं आहे किंवा तामिळनाडूच्या गव्हर्नरनी काही ऍक्शन्स अशा घेतल्या की त्यामुळे आम्हाला त्यामध्ये स्टेप इन करावं लागलं. ठीक आहे. सो इन दॅट केस बऱ्याचशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा होते की तामिळनाडूचे जे गव्हर्नर होते त्यांनी जे बिल विथहोल्ड केलेलं होतं मग त्यामध्ये 2020 पासून विथहोल्ड केलेलं असं म्हणलं गेलं आणि मग त्यात गव्हर्नरचे डिस्क्रिशन्स कशा पद्धतीने राहतात यावरती पण तिथे कोर्टामध्ये अटॉर्नी जनरल त्यांनी मग म्हणलेले किंवा गव्हर्नरचं डिस्क्रिशनरी पॉवर आहे तशी. सो या सगळ्या गोष्टी इथे चर्चेमध्ये आलेल्या आहेत. पहिल्याच पानावरती ती बातमी आहे, तामिळनाडू गव्हर्नर्स ऍक्शन फोर्स्ड सुप्रीम कोर्ट टू स्टेप इन असं कोर्टाने म्हणलेलं आहे किंवा ते गव्हर्नरच्या ऍक्शन तशा होत्या. नो इंटेन्शन ऑफ प्रोनाउन्सिंग अ जजमेंट ऑन तामिळनाडू गव्हर्नर केस हे सुप्रीम कोर्टाच्या बेंचने क्लॅरिफाय केले. आमचं तसं काही इंटेन्शन नव्हतं. ठीक आहे. सो जीएस पेपर टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला या बातमीला बघता येऊ शकेल. नंतर पहिल्याच पानावरती अजून एक बातमी आहे जे आपण म्हणतोय किंवा आता व्हाईस प्रेसिडेन्शियल इलेक्शन आहेत तर तामिळनाडूची पहिली बातमी झाली समजा, पण इथे दुसरी जी बातमी आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे किंवा जे आधी आपण बघितलेलं होतं किंवा फ्रॉम दी एनडीए साइड कॅन्डिडेट डिक्लेअर झाले होते. आता जे ऑपोजिशन कॅन्डिडेट आहेत ते पण डिक्लेअर झालेले आहेत. त्यांनी फॉर्मर सुप्रीम कोर्ट जज बी सुदर्शन रेड्डी यांचं कॅन्डिडेचर अनाऊन्स केलेलं आहे ऑपोजिशननी. ठीक आहे. हे प्रिलिमसाठी एक जस्ट नोट करून ठेवून द्या. पान नंबर 2 वरती या बायोडायव्हर्सिटी म्हणजे जीएस पेपर 3 मध्ये एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनच्या अँगलनी आणि प्रिलिम्स मध्ये आपल्याला ही बातमी इथे कामात येऊ शकेल किंवा सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल जे असतात जे बेसिकली हे नाव ऐकलं की आपण म्हणतो भितरकनिका नॅशनल पार्क, राईट. बट सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल फक्त ओडिशामध्ये सापडतात असं नाही, तर ते वेस्ट बेंगॉलमध्येही सापडतात आणि अंदमान निकोबार पर्यंत पण सापडतात. सो सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल पॉप्युलेशन इन बेंगॉल्स सुंदरबन बायोस्फियर रिझर्व शोज सबस्टॅन्शियल इन्क्रीज. ठीक आहे. म्हणजे सुंदरबन मधले सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत अशी एक बातमी तिथे आलेली आहे पान नंबर 2 वरती. प्रिलिमसाठी ही बातमी महत्वाची राहणार आहे आणि एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनच्या अँगलनी पण ही महत्वाची. नंतर पान नंबर 3 वरती या कर्नाटका कॅबिनेट अप्रूव्ज स्प्लिट ऑफ शेड्यूल्ड कास्ट रिझर्वेशन शेअर. अशा काही गोष्टी आपल्याला प्रिलिम्स मध्ये विचारल्या जाऊ शकतात किंवा कोणतं असं राज्य आहे ज्यांनी असं काही केलेलं आहे. मग त्यांनी म्हणजे जो रिझर्वेशनचा शेअर आहे तो तिथे मग दलित राईट दलित लेफ्ट असे वेगवेगळे जे ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे त्याला स्प्लिट केलेलं आहे. सो जीएस पेपर टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा जीएस पेपर टू वेलफेअर स्कीम्स फॉर वल्नरेबल सेक्शन्स. कारण बऱ्याचदा असं होते की जे इनिशिएटिव्ह आहेत ते प्रॉपरली टार्गेट झाले पाहिजे आणि मग त्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. ठीक आहे. सो हे पान नंबर 3 वरती बातमी आहे. नंतर त्याच पानावरती अजून एक बातमी आहे जे सायन्सच्या अँगलनी बघता येऊ शकेल. तिथे अमिबा केरळमध्ये कोझिकोडे नावाचा जो भाग आहे तिथे एका विहिरीमध्ये एक स्पेशल अमिबा तिथे सापडलेला आहे. सो अमिबा कॉझिंग PAM डिटेक्टेड इन वेल वॉटर इन कोझिकोडे. मग हे PAM काय असते तर प्रायमरी अमिबिक मेनिंगो एन्सेफेलायटिस. ठीक आहे. PAM प्रायमरी अमिबिक मेनिंगो एन्सेफेलायटिस. तर मग हे रेअर ब्रेन डिसीज आहे तो आणि मग त्या रिलेटेड तो अमिबा सापडलेला आहे. ठीक आहे. सो इन दॅट केस प्रिलिम्स मध्ये आपल्याला असे डिसीज आणि मायक्रो ऑर्गॅनिझम याबद्दलचे प्रश्न येत राहतात. सो तिथे आपल्याला ही बातमी कामात येऊ शकेल. ठीक आहे. केरळमधली अजून एक बातमी आहे की केरळ जे आहे
ते भारतातलं पहिलं फुल्ली डिजिटली लिटरेट स्टेट होणार आहे. ठीक आहे, पहिलं फुल्ली डिजिटली लिटरेट स्टेट. ठीक आहे, हे पण माहिती असू द्या, प्रिलिम्स मध्ये विचारलं जाऊ शकते, किंवा आपण म्हटलं किंवा ई गव्हर्नन्स किंवा गव्हर्नन्स या अँगलनी आपल्याला जर प्रश्न आला तर एक एक्झाम्पल म्हणून हे उत्तरामध्ये मेन्शन करता येऊ शकेल. नंतर पान नंबर 3 वरती अजून एक बातमी आहे. बरेचसे बिल पास झालेले लोकसभा म्हणा, स्टेट्स मध्ये म्हणा, मग त्या किंवा इंट्रोड्यूस झालेल्या आहेत, त्या सगळ्या बिल्स बद्दल आज बऱ्याच बातम्या आहेत. मग कर्नाटका असेंब्ली पासेस बिल फॉर गिग वर्कर्स वेलफेअर. ठीक आहे, गिग वर्कर्स म्हणजे जे कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर्स आपण जे म्हणतो, गिग अँड प्लॅटफॉर्म इकॉनॉमी, मग त्या पद्धतीने आपल्याला हे शब्द बरेचसे न्यूज मध्ये दिसतात. मग हे कर्नाटक असेंब्लीने हे बिल पास केलेले फॉर दी वेलफेअर ऑफ गिग वर्कर्स. सो कर्नाटका प्लॅटफॉर्म बेस्ड गिग वर्कर्स सोशल सिक्युरिटी अँड वेलफेअर बिल 2025 हे पास केलं गेलेलं आहे. एम्प्लॉयमेंट, जीएस पेपर 3 एम्प्लॉयमेंट मध्ये स्टेटचा जो पार्ट आहे तो जर तुम्हाला तिथे उत्तरामध्ये मेन्शन करायचा असेल तर या प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, याचे फीचर्स वगैरे पण दिले, ते पण एकदा बघून ठेवा. पान नंबर 3 वरती अजून एक रिपोर्ट आलेला होता आणि रिपोर्टद्वारे हे त्यांनी सांगितलेलं आहे किंवा व्हाईट कॉलर ॲज वेल ॲज ब्लू कॉलर वर्कर्स एम्ब्रेस AI टू फ्युचर प्रूफ देअर करिअर्स. ठीक आहे, मग तो पूर्ण ते आकडे वगैरे दिलेले आहेत त्यांनी, जास्त काही मोठी बातमी नाही आहे, पण आपल्याला हे माहिती पाहिजे किंवा कशा पद्धतीने AIचा वापर आजकाल होतोय. आणि मग व्हाईट कॉलर आणि ब्लू कॉलर वर्कर्स, मग हे काय असतं नेमकं, रेड कॉलर वर्कर काय आहे. सो या प्रकारच्या गोष्टी प्रिलिम्स मध्ये पण मॅच दी फॉलोइंगला विचारल्या जाऊ शकतात. सो रिपोर्ट जो होता त्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की आजकाल स्वतःचं करिअर जे आहे ते फुल प्रूफ करण्यासाठी तिथे काय केलं जातंय किंवा फ्युचर प्रूफ करिअर किंवा फ्युचरमध्ये अजून काही त्यामध्ये अडथळे नाही यावे करिअरमध्ये, त्यासाठी AIचा वापर आजकाल लोक करायला लागलेले आहेत. आणि जीएस पेपर 3 एम्प्लॉयमेंटच्या अँगलनी ही बातमी आपल्याला बघता येऊ शकेल. ठीक आहे, त्यानंतर फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ इंडिया मागचे जे होते संजीव खन्ना यांनी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला इथे काही त्यांचे रिकमेंडेशन सांगितलेले आहेत किंवा पोल बिल गिव्स इलेक्शन कमिशन अनफेटर्ड डिस्क्रिशन. ठीक आहे, तर पोल बिल नेमकं काय आहे तर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल आहे, हे महत्वाचं आहे, किंवा कॉन्स्टिट्यूशन 129th अमेंडमेंट बिल 2024, ज्यालाच आपण वन नेशन वन इलेक्शन बिल म्हणतो. बेसिकली सायमल्टेनियस इलेक्शन वालं हे बिल आहे आणि मग त्यामध्ये इलेक्शन कमिशनला मोठ्या प्रमाणात तिथे डिस्क्रिशन मिळतंय असं तिथे संजीव खन्ना यांनी सांगितलेलं आहे. तर मग इथे नेमकं ह्याचे फीचर्स काय ते पण आपल्याला विचारलं जाऊ शकते. जीएस पेपर 2 इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या अँगलनी ही बातमी एकदा व्यवस्थितपणे बघून ठेवा. त्यानंतर पान नंबर 4 वरती अजून एक डेटा आलेला आहे किंवा प्रायव्हेट सेक्टरचा जो शेअर आहे इन डिफेन्स प्रोडक्शन इन्क्रीजेस टू 22.5%. ठीक आहे, म्हणजे हा प्रायव्हेटचा शेअर डिफेन्स प्रोडक्शन मध्ये वाढतोय, आता सध्या 22.5%. जीएस पेपर 3 इंडियन इकॉनॉमीच्या अँगलनी ही बातमी आपल्याला तिथे बघता येऊ शकेल. नंतर 5 नंबर वरती पान नंबर 5 जे आहे त्याच्यावरती मिनिस्टर जे आहेत युनियन मिनिस्टर कोऑपरेटिव्हचे अमित शाह त्यांनी इथे एक तिथे त्यांचं कमेंट आली होती लोकसभेमध्ये किंवा 1 सीट रिझर्व्ड फॉर SC और ST ऑन बोर्ड्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, हे युनियन मिनिस्टर यांनी म्हणलेलं आहे. एक जागा शेड्यूल्ड कास्ट किंवा शेड्यूल्ड ट्राईब साठी रिझर्व्ड आहे ऑन जे वेगवेगळे कोऑपरेटिव्ह सोसायटीचे बोर्ड आहेत, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी बोर्ड आहेत, त्यांच्यावरती ह्या जागा रिझर्व्ड आहेत. इव्हन 2 जागा महिलांसाठी पण रिझर्व्ड आहेत असं पण त्यांनी म्हणलेलं होतं. ठीक आहे, सो या प्रकारचे आकडे आपल्याला माहिती पाहिजे. जीएस पेपर 2 वेलफेअर स्कीम्स फॉर व्हल्नरेबल सेक्शन्स मध्ये आपल्याला ही बातमी काउंट करता येऊ शकेल. त्याच पानावरती अजून एक छोटीशी बातमी आहे किंवा एक बिल लोकसभेने पास केलेलं आहे. कशासाठी? टू सेटअप IIM इन गुवाहाटी. ठीक आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट गुवाहाटी हे लेटेस्ट IIM असणार आहे आतापर्यंत तरी, आणि त्यासाठीचं बिल पास केलं गेलेलं आहे. 5 नंबर पानावरती अजून एक बातमी आपल्याला दिसती, जे सगळे ड्रीम 11 पोकरबाजी ह्या सगळ्या ऍड जे आपण बघतो त्या रिलेटेड ही बातमी आहे किंवा गव्हर्नमेंट सेट टू इंट्रोड्यूस बिल टू बॅन रिअल मनी गेमिंग फर्म्स. ठीक आहे, काही गेमिंग फर्म्सला बॅन करण्यासाठीचं बिल आहे आणि त्याचं नाव काय, प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल 2025.
आता हे येणार आहे, अजून आलेलं नाहीये, पण गव्हर्नमेंट इज सेट टू इंट्रोड्यूस दिस बिल. जीएस पेपर 2 गव्हर्नन्सच्या अँगलनी ही बातमी आपल्याला बघता येऊ शकेल. त्यानंतर पान नंबर 5 वरती अजून एक बातमी आहे, होम मिनिस्टर टू इंट्रोड्यूस 3 बिल फॉर रिमूव्हल ऑफ प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, मिनिस्टर्स हेल्ड ऑन सिरियस क्रिमिनल चार्जेस. आता इथं म्हणलं काय त्यांनी की पार प्रधानमंत्री का असो, पण जर सलग 30 दिवस ते कोणत्या ना कोणत्या सिरियस क्रिमिनल चार्जेस मध्ये त्यांना डिटेन केलं गेलेलं आहे, तर मग सलग 30 दिवस जर असं झालेलं आहे की त्यांना डिटेन केलं गेलं, तर 31व्या दिवशी राष्ट्रपती त्यांना काढून टाकतील. ठीक आहे. सो अशा प्रकारचं बिल जे आहे ते होम मिनिस्टर इंट्रोड्यूस करणार आहेत लोकसभेमध्ये, आणि मग जीएस पेपर 2 गव्हर्नन्सच्या अँगलनी ही बातमी तिथे बघता येऊ शकेल. आता हे वेगवेगळे बिल आहेत, म्हणजे प्रधानमंत्र्यांसाठी वेगळं बिल आहे, त्यानंतर स्टेटसाठी वेगळं आणि युटी साठी वेगळं, असे 3 वेगवेगळे बिल आहेत. म्हणजे सेंटर, स्टेट आणि युटी असे 3 वेगवेगळे बिल इथे येणार आहेत. त्यानंतर पान नंबर 5 वर अजून एक बातमी आहे जी बेसिकली पुन्हा एक बिल बद्दलचीच आहे. बिल अलाविंग लीज होल्डर्स टू माइन रेअर मिनरल पास्ट. हे बिल जे आहे ते राज्यसभा लोकसभा दोघांमध्ये पास झालेले आहे. तर मग हे रेअर मिनरल्सला माइन करण्यासाठी जे लीज होल्डर्स आहेत त्यांना अलाउ केलं जाईल, यासाठीचं बिल आहे, जे जीएस पेपर 2 गव्हर्नन्सच्या अँगलनी आपल्याला तिथे वाचलं पाहिजे. त्यानंतर पान नंबर 6 वरती या, इस्रो आता एक जायंट लीप घेणार आहे आणि त्यामध्ये काय म्हणलं जातंय किंवा आपण एक हेवी लिफ्ट रॉकेट बनवतोय जे 75,000 किलो पर्यंतचं वेट पुल ऑफ करू शकेल. सो इस्रो मूव्स हेवी लिफ्ट रॉकेट दॅट कॅन कॅरी पेलोड ऑफ 75,000 kg. ठीक आहे. ही बातमी आहे. अगेन याच्या पुढच्या डेव्हलपमेंट अजून येतील. जीएस पेपर 3 स्पेस मध्ये आणि प्रिलिम्स मध्ये दोन्ही मध्ये कामात येऊ शकेल. आणि अजून एक मुद्दा यामध्ये काय किंवा त्यामध्ये अजून डिटेल ज्या त्यांनी सांगितलं की आता फ्युचर आपले प्लॅन्स काय काय आहेत, मग त्यामध्ये त्यांचं एक ते म्हणलेले की आपलं जे स्वतःचं आपलं स्पेस स्टेशन जे आहे, ठीक आहे, इंडिया ओन स्पेस स्टेशन, ते 2035 पर्यंत रियालिटी होणार आहे आणि त्याचं जे पूर्ण जे त्याचे कंपोनंट्स पाठवणं सुरू होईल ते 2027 पासून सुरू होणार आहे. ठीक आहे. ती पण एक बातमी त्यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर पान नंबर 8 वरती या, एक एडिटोरियल आलं आहे एम एस स्वामीनाथन यांच्यावरती. एडिटोरियल आहे, अ ट्रिब्यूट टू एम एस स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया, असं ते टायटल आहे. जीएस पेपर 3 सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स इन द फील्ड ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्या बिट मध्ये आपल्याला ह्याला मोजता येऊ शकेल. पान नंबर 8 वरती अजून एक बातमी आहे जे बेसिकली क्लायमेट फायनान्सिंगच्या अँगलनी आहे. मेकिंग इंडियाज क्लायमेट टॅक्सोनॉमी फ्रेमवर्क वर्क. ठीक आहे. म्हणजे इंडियाचं जे क्लायमेट टॅक्सोनॉमी फ्रेमवर्क आहे ते कशा पद्धतीने अजून आपण चांगल्या पद्धतीने रन करू शकतो याबद्दलचं ते एडिटोरियल आहे. आणि एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनच्या अँगलनी ही बातमी आपल्याला बघता येईल. बेसिकली ते क्लायमेट फायनान्सिंग मध्ये टॅक्सोनॉमी म्हणल्यावरती आपण म्हणतोय की कशा पद्धतीने तुम्ही त्या प्रकारच्या इनिशिएटिव्हला क्लासिफाय करताय. म्हणजे असे कोणते इनिशिएटिव्ह आहेत, असे कोणते क्लायमेट फायनान्सिंग इनिशिएटिव्ह राहू शकतात ज्याच्याने क्लायमेट ऍक्शन्सला तुम्ही मिटिगेट करू शकता किंवा क्लायमेट चेंजचा इफेक्ट जो आहे त्याला कमी करू शकता. यासाठी तिथे क्लायमेट टॅक्सोनॉमी फ्रेमवर्क काम करते. ठीक आहे. ते एडिटोरियल मध्ये डिटेल मध्ये त्यांनी ते व्यवस्थित समजून सांगितलेले. तर पान नंबर 8 वरती महत्वाचे, एकदा नक्की वाचा. पान नंबर 11 बुक रिव्ह्यूचा एक पेज आलेला आहे आणि त्यामध्ये डेरोजिओ इफेक्ट म्हणजे काय, हेनरी विवियन डेरोजिओ, तुम्ही मॉडर्न इंडियाच्या पुस्तकांमध्ये याबद्दल वाचता. तर मग द डेरोजिओ इफेक्ट, अ ब्रीफ डिसरप्टिव्ह मुवमेंट इन 19th सेंचुरी कोलोनियल कलकत्ता. सो ही बातमी तसं बघायला गेलं तर प्रिलिम्ससाठी म्हणजे ही बातमी आली म्हणून ते वाचलं पाहिजे असं नाही, पुस्तकामध्ये येतच वाचतोच आपण ते, पण तरी बातमी आलेली आहे म्हणून पुन्हा एकदा रिव्हिजिट त्याला करा हिस्ट्रीच्या पुस्तकांमध्ये. हेनरी विवियन डेरोजिओ. ठीक आहे. सो प्रिलिम्स साठी महत्वाचं राहू शकेल. त्यानंतर पान नंबर 12 वरती या, ऍक्शन प्लॅन नीडेड टू डिस्ट्रीब्यूट इंडस्ट्रीज इव्हनली अक्रॉस दी स्टेट. हे कोण म्हणलेलं आहे किंवा स्टँडिंग कमिटी ऑन फायनान्स जे आहे त्यांचं म्हणणं आहे किंवा आपल्याला एक ऍक्शन प्लॅन बनवावा लागेल ज्यामध्ये ज्या इंडस्ट्रीज आपल्याकडे आहेत, दो इंडस्ट्री इज अ स्टेट सब्जेक्ट,
बट तरी एक आपण म्हणतोय की एक ऍक्शन प्लॅन सेंटरकडून गेला पाहिजे, किंवा कशा पद्धतीने वेगवेगळ्या राज्यांमध्ये इंडस्ट्री डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे. एका राज्यामध्ये जास्त इंडस्ट्री दुसऱ्यामध्ये कमी असं तिथे नाही झालं पाहिजे. हे स्टँडिंग कमिटी ऑन फायनान्स जे आहे, पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी, त्यांनी इथे सांगितलेलं आहे. सो जीएस पेपर 3 इन्फ्रास्ट्रक्चरच्या अँगलनी ही बातमी आपल्याला तिथे बघता येऊ शकेल. आणि नंबर 12 फायनली नाल्को, नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी. सो ही जी नाल्को आहे सध्या नवरत्न स्टेटस आहे, ते त्यांचं प्रोडक्शन अजून बूस्ट करण्यासाठी प्रयत्न करतायत. आणि हे कशासाठी? फॉर गेटिंग महारत्ना टॅग. आता सध्या नवरत्न आहे, बट दे आर आईंग फॉर महारत्ना टॅग. ठीक आहे, नाल्को. ठीक आहे, सो ही प्रिलिम्सला महत्वाची बातमी राहू शकते. कोणत्या कोणत्या नवरत्न कंपनीज आहेत, कोणत्या कोणत्या महारत्ना कंपनीज आहेत, या गोष्टी आपल्याला तिथे माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे, सो या झाल्या आजच्या पेपर मधल्या बातम्या. इन दी एंड आता तुम्ही यूपीएससी एमपीएससीच्या परीक्षांसाठी तयारी करताय, बट तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये बरेचसे लोक असे राहू शकतील की जे इतर गव्हर्नमेंट एक्झामसाठी तयारी करतात. मग त्यामध्ये इग्नाइट अकॅडमी तर्फे कोणते कोणते कोर्सेस अजून चालवले जातात, ज्याची माहिती तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांपर्यंत पोहोचवू शकता. मग त्यामध्ये शिक्षक भरतीसाठी टीईटी टेट रिसेंटली आता बरेच चांगले रिझल्ट्स पण आपले त्यामध्ये आहेत. सरळ सेवा भरती, त्यानंतर इंजिनिअरिंगच्या ज्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एक्झाम्स होत राहतात त्याची तयारी आपण इग्नाइट टेक्निकल नावाचं वेगळं प्लॅटफॉर्म आपलं त्यासाठी. पोलीस भरती, एसएससी, रेल्वे, तलाठी भरती, महानगरपालिका भरती, रिसेंटली कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा ठाणे महानगरपालिका असेल त्याच्या आपण बॅचेस रन करतोय. कृषी भरती आहे, त्यानंतर मग महिला व बाल विकास, आता सीडीपीओच्या जागा आलेल्या आहेत. ठीक आहे, किंवा त्याचं पूर्ण आता चर्चा चालू आहे सीडीपीओ बद्दल. एमबीए एक्झाम्स आहेत, त्यानंतर बँकिंग, इन्शुरन्स, नवोदय परीक्षा, लॉ एक्झाम्स, या वेगवेगळ्या फील्डमध्ये आपल्याकडे डेडिकेटेड टीम्स काम करतायत आणि सक्सेसफुली ह्या बॅचेस आपण रन करतोय. त्यामुळे इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा, तुमच्या ओळखीचे जे असतील त्यांनाही नक्की सांगा. ठीक आहे, त्यानंतर आपला हे जे काही आपण डिस्कस करत राहतो, जे काही नवीन नवीन अपडेट्स येत राहतात रिलेटेड टू एमपीएससी, डिस्क्रिप्टिव्ह, यूपीएससी, त्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला आपल्या या टेलिग्राम चॅनलवरती बघायला मिळतात. त्यामुळे हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे आणि तिथे एकदा टेलिग्राम दिसले त्या खालीच इंस्टाग्रामची पण लिंक असणार आहे, तिथे पण जॉईन करून घ्या. तिथेही चांगले चांगले अपडेट्स आपल्या येत राहतात. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवून द्या. ठीक आहे, आणि काही जर तुम्हाला वाटलं अजून तर इथं नंबर दिलेला आहे त्यावरती नक्की कॉल करा. ठीक आहे, चालेल. मग ज्या पद्धतीने आपण हा पेपर आता बघितला तसाच एकदा व्यवस्थितपणे वाचून ठेवा. बाकी आपण उद्याच्या सेशनमध्ये उद्याचा जो न्यूजपेपर आहे तो घेऊन पुन्हा भेटू. ठीक आहे, थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.